नमस्कार मंडळी, कसे सगळे? मस्त मजेत आहे का तुम्ही? मजेत आहे. तर आम्ही आज आगळ्या वेगळ्या गावात आहे बरं का, दोघीच अनोळख्या गावात आम्ही दोघीच आहे. तर आम्ही आहे आता खुडूसमध्ये आणि आमच्या जाऊबाईंच्या शाळेत आहे आज कार्यक्रम पालखीचा लहान लेकरांचा. हां, तर आम्ही चाललोय दोघीच. आता इथं खुडूसच्या चौकात थांबलोय. आता आम्हाला काही इथलं पुढं माहीत नाही पण आम्हाला घ्यायला नाही. हां, तर मॅडम आहे, ते मॅडम आम्हाला घ्यायला येणार आहेत. तर बघा हे गाव आहे इकडं आतमध्ये. आणि हां, कोण कोण खुडूसमध्ये राहते कमेंटमध्ये सांगा. तर चला पुढं आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आगळं वेगळं काहीतरी बघायला भेटणार आहे. त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. चला जाऊया आपण आता. अरे देवा, कसं आहे असं कसं आहे? क्या है? हाँ? तू ते खायला दे. पावसा पाण्याचा तुला नाही दाखवलं, जरा दाखवली. अरे मॅडम गेली पुढं. मॅडम जाऊन त्या शाळेपाशी जाणार, रोड कुठे जाणार दुसरीकडे? अरे देवा, वीर सड्यांच्या तालाब आहे. हे आंबा पहिल्यांदा बघितलं करतील का आपण? हे काय आहे? ऊस आहे, ती ऊस आहे. वर तर नाही जाऊ शकत, तिकडे खालीच गेले असते ना. मग तिकडे गेले. अरे शाळा कुठे? शाळा डेंजर शाळा आहे भाऊ. कोण येतात? बुबू कुठं आला भाई, जात तिकडे. अरे बापरे, आलो एकदा. पडली खाली. चला जाऊया आतमध्ये. ती बघा विठ्ठल. हे बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरकर वस्ती. नमस्कार. चलो. काय गोंधळ चालू आहे? छान आहे. विठ्ठल भारी आहे. विठ्ठल. रुक्मिणी कुठे आहे? मस्त छान. आपण नंतर फोटो काढू. काढायचा का? फोटो काढायचा ना? काय करा? इतका गोंधळ चालू आहे. इकडे पालखीची तयारी चालू आहे बघा. सगळेजण आले बाहेर आता मस्त.
झाले बघा सगळ्यांची तयारी आता मस्त अशी ही एवढी सगळी चिल्लर पार्टी आहे. खूप छान वाटायला लागले मस्त वेगळं काहीतरी. ताई तुम्ही 2 शब्द बोला आमच्या व्हिडिओ मध्ये. आम्ही का हा आज कोणाचा फोन चालला ते फोन बंद 2026 या दिवशी आज आम्ही आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज आम्ही पालखी सोहळा ठेवलेला आहे. बघा किती छान बालचमू नटून आलेले आहेत. खूप छान वाटायलंय. वासुदेव आहे, तुकाराम आहे, संत ज्ञानेश्वर आहेत, मुक्ताबाई आहे. मस्त मस्त वाटते आम्हाला सगळ्यांना पालकांना पण. उभा राहा तुम्ही. तुम्हालाच काय आम्हाला पण छान वाटायला लागले. खूप म्हणजे खूप भारी वाटायला लागले आज पहिल्यांदाच. बघा वारकरी मंडळी आहेत. हो छान आहे. रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा त्यांना. रामकृष्ण हरी म्हणा. चला बघत राहा व्हिडिओ आणखी आमचा. नक्की चांगलं वाटतं. नका लावू गाणं, इथं व्हिडिओ चालू आहे. चला आता पालखी चाललेली आहे इथून असं पूर्ण वेळा घालायचे काय म्हणतात वस्तीला कोणकर वस्ती इथून अशी फिरून आणायची आहे पांडुरंगाची पालखी जाते. चला वारकरी मागं चला, मागं चला, जावा ते मागं तिकडं पालखीच्या मागं. तर आता शाळेतनं पालखी सोहळा निघलेला आहे. तर छान असं सगळ्या वस्तीतून आम्ही इथे मस्त फिरवून आणायला लागलोय. तर पावसाचं वातावरण पण खूप झालं होतं त्याच्यामुळं लेकरांना जरा थोडंसं फास्टच घेतलं बरं का आम्ही. आणि खूप छान वाटायला लागलं होतं. लहान लेकरं त्याच्यामध्ये आपण पण लहान लेकरांसारखंच. आणि पांडुरंग आणि रुक्मिणी ते पण खूप छान दिसत होते. आणि छान बाळं तर इतके क्यूट दिसत होते ना काय सांगू तुम्हाला. येताना येऊ वाटत नव्हतं मला त्या शाळेतनं, एवढं छान वाटायला लागलं होतं. आणि हिरवं शेती वगैरे खूप छान होतं. तुम्हाला तर खुडूस माहिती असेल हाय का नाही. तर कोण खुडूसमधून माझे व्हिडिओ बघते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आमच्या जाऊबाई आहेत तिथं शाळेला, म्हणजे शिक्षिका आहेत त्या वनिता शिंदे म्हणून. तर नक्की त्यांची भेट घ्या गेले कधी तर. तर ह्या चिल्लर पार्टीमध्ये तुम्हाला सांगतो एवढं भारी वाटत होतं का नाही. असं परिसर एवढा छान होता त्याच्यामुळं मग तर जास्तच. आणि चिवला पण एवढं छान वाटायला लागलं होतं ना. ती पण त्या लहान लेकरामध्ये दंग झाले होते एकदम. तर आम्ही काय केलं माहिती का, सगळ्या वस्तीतून अशी दिंडी आम्ही काढलेली होती. तर सगळे म्हटले जरा थोडंसं सगळीकडून फिरवून आणूया आणि मग शाळेमध्ये जाऊन मस्त असं फुगडी म्हणा काय लहान लेकरांचं घेतलं होतं. टाळ वगैरे सगळं कार्यक्रम आम्ही घेतला होता. तर खूप म्हणजे खूप भारी वाटलं मला. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे छान छोटे पांडुरंग, परत रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, मुक्ताई वगैरे सगळं इतकं म्हणजे गोड वाटत होतं ना. सगळेजण बघून खूप छान वाटलं. आणि फोटो काढले, व्हिडिओ काढले. आणि त्याच्यातले असं म्हणजे कोणीच असं लहान लेकरू आहे रडते असं झालंच नाही. सगळेजण मन मोकळेपणानं मिसळून गेले आमच्यामध्ये सगळे. आणि आम्ही त्यांच्यात मिसळून गेलो लगेच गेल्या. आणि वस्तीवरच्या बायका तर इतक्या छान आहेत ना बोलायला वगैरे. खूप मस्त वाटलं. असं वाटलं की मी बाहेरगावी कुठं गेलेच नाही, असं आपल्या घरी गेल्यासारखं वाटत होतं मला. तर चला आता आम्ही काय करतो, आम्ही जातो आता शाळेमध्ये गेल्यानंतर ना बाकीचा व्हिडिओ बघा तुम्ही. आम्ही फुगडी वगैरे खेळलेलो. तर हाय करतायत बघा विठ्ठल रुक्मिणी. तर आता आम्ही शाळेत जातो. शाळेत गेल्यानंतर ना बघा हे सगळेजण ऑल फॅमिली आहे सगळी, शाळेतले मुलांचे आईवडील पालक वगैरे सगळे असे. तर चला पुढे बघत राहावा.
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. आता इथून आम्ही का नाही शाळेत आल्यानंतर फुगडीचा कार्यक्रम ठेवलाय आणि लहान लेकरांपासून ते मोठ्या बायकांपर्यंत फुगडी खेळायचं चालू आहे बघा. आणि इकडं आमच्या मॅडम शिकवायला लागल्यात मुलांना कसं करायचं, ते डान्स वगैरे शिकवतात. तोपर्यंत इकडं लहान लेकरांच्या फुगड्या चालू आहेत मस्त अशा. त्याच्यानंतरनं आम्ही पण फुगडी खेळलेलो आहे बरं का, कारण गाणी लावल्याशिवाय तर एन्जॉय होत नाही, आहे की नाही. तर पांडुरंगाचीच गाणी लावली ती पूर्णपणे आम्ही सगळी. तर चला आता आम्ही जावा फुगडी खेळतोय बरं का. सगळ्यांबरोबर फुगडी खेळून खेळून तुम्हाला सांगते असं चक्कर यायला लागली होती माहिती का. लय असं पहिल्यांदाच एवढी मी फुगडी खेळलेली होती बरं का. खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. सगळेजण असं म्हाताऱ्या बायकांपासून ते तरुण बायकांपर्यंत हे असं एन्जॉय खूप छान वाटत होतं आम्हाला सगळ्यांना. सगळे असं मन मोकळेपणानं. आता ह्यांचं लय डेंजर फुगडी आहे बघा, तुम्ही बघा आता हे बघा. खूप मस्त वाटत होतं आम्हाला सगळ्यांनाच, सगळेजण एकत्र येऊन सगळे मस्त. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगते मला तिथं राहू वाटत होतं. खूप छान वाटत होतं. त्यामुळं सगळे मन मोकळेपणानं होते ना सगळ्या बायका वगैरे, त्या म्हणत होत्या यानंतर ना आता बघू कधी योगा मिळेल त्यावेळेस जायचं. तर आणखीन एकदा सगळ्यांबरोबर खेळत आहे. तुम्हाला कसे वाटतात आणि पालखी सोहळा लहान लेकरांचा कसा वाटला तुम्हाला सांगा. आम्हाला सांगा, तुम्हाला नाही आम्हाला सांगा. आता मी काय बोलू, मला तुम्ही एवढं बघताय करताय, कारण मी त्याच हे दंग होऊन गेले पूर्णपणे. मला फुगड्या खेळून चक्कर यायला लागले. शब्दच नाहीत बोलायला, तरी पण मी बोलते. तर चला आता का नाही आम्ही फुगड्या खेळून घेतो, एन्जॉय करून घेतो. अशी फुगडी मला कसं व्हायचं, एन्जॉय करा. पाऊस यायला लागला, पाऊस घेतलाय काढा. खेळा तुम्ही, खेळा. रुक्मिण बाळ लय बारकी आहे. चला कोण कोण खेळते फुगडी खेळा. आता काय खरं नाही, आता काय खरं नाही. मॅडम मिसळून गेल्या ह्यांच्यातच. भूक लागली मला, आता भूक लागली. काकी 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 कुठे तर काकी, ओ काकी भूक लागली आता. ओ भाजा बास वय रे, अय बास वय, काय नाव आहे तुमचं, बास का. आता विठ्ठल रुक्मिणी फुगडी खेळत आहेत. खूप छान असा एन्जॉय चालू आहे, फुल एन्जॉय चालू आहे बघा सगळ्यांचा. काय चो दमली काय. वासुदेव आणि पांडुरंग फुगडी खेळत आहेत. फास्ट खेळा, फास्ट. छान असं मस्त रंगून गेले ते, दंगून गेले ते पूर्ण लेकरांमध्ये. सगळ्या बायका एकदम छान मस्त असं डान्स करायला लागले ते बघा. आणि मेन म्हणजे आमची चिव पूर्ण दमले व्हिडिओ काढून काढून, तरी बायका काही दमणं ते डान्सच करायचं म्हणतात.
ठीक आहे. आज पहिला दिवस असल्यामुळं छान असं लेकरांचं काय तेव्हा तू माझा घाम काढला सगळा व्हिडिओ काढून आणि मी बोलते का माहिती का, कारण डान्स करताय. डान्स तर करणारच आहे, कारण वर्षातनं तेवढाच एकच सण आल्यासारखा येतोय ना, पांडुरंगाचा पालखी सोहळा होय. त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं. आणि मी बंद केला आवाज, कारण काय झालंय, पांडुरंगाची गाणी लावली ती आणि ही काय होते, कॉपीराइट पडते, त्याच्यामुळं गाणी काही चालत नाही ते. चालत नाही. ती आता ती तिकडं झालं, आता ही चालू आहे. तर रिंगण असं मस्त गोल केलंय आणि ही आमच्या मॅडमची स्टेप आहे, त्याच्यामुळं आम्ही करायला लागलोय. आता ह्या स्टेपला काय म्हणते ते तुम्ही नक्की सांगा आम्हाला. तर खूप छान वाटतंय आम्हाला सगळ्यांनाच. हा कर. शाळेत बोलवल्याबद्दल ह्या सगळ्या पालकांनी गिफ्ट आणलेलं आहे माझ्यासाठी खास, तर त्यांचं मनपूर्ण आभार मानते मी. आता लय जोराची भूक लागले, त्याच्यामुळं काहीतरी खायला आणलंय बघा. ओय, डबा आणलाय इकडं स्पेशल माझ्यासाठी. डब्यात काय आणलंय खायला बघूया आपण. इकडं चिगडाची भाजी आहे, भोपळ्याची भाजी आहे, इकडं चपाती असन बहुतेक, इकडं भाकरी आहे का, इथं चिवडा. सगळेजण बायका बसले ते बघा जेवायला. तुम्हाला भुका लागल्या ते का? तुमच्या तोंडावरनं तर दिसत नाही. खावा खावा. खूप छान वाटायला लागले बघा, खरंच खूप मस्त. चला जेवण करून घेऊया आता. कुणाला आमचे व्हिडिओ आवडते त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काय. चला आम्ही जेवण करून घेतो आता. जेवण करायला लागले सगळे फुगड्या घेऊन, डान्स करून माहिती इकडं आमच्या मॅडम वाटते त्या. तुम्ही पण जेवण करून घ्या आता. आमचं पोट भरलं आता, सर्वजण आलं, पोट भरलं आमचं. काय केलं चालू? मोबाईल बंद करून द्या. पुण्यात वेळ काढून मॅडमने मला बोलवलं त्या कार्यक्रमाला, तर खूप छान वाटलं सगळ्यांनी. आणि एवढ्या सगळ्या वस्तू होत्या, एवढ्या सगळ्या बायकांना खूप छान यायचा. असं वाटतं इथून जाऊच नाही आता, तरी तुम्हाला जावं लागते. तर कार्यक्रम खूप छान झाला आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आता व्हिडिओ मी इथं स्टॉप करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी तुम्हाला काय बोलायचं? मला एवढंच बोलायचं की आज तुम्ही आमच्या बोलण्याचा मान दाखवून तुम्ही आज आमच्या पालखी सोहळ्याला आला, यासाठी मी तुमचे आमचे पालक वर्ग, विद्यार्थी व शाळा यांच्याकडून आपले आभार मानते. धन्यवाद. चला मग बाय.